माझाच्या संपादिका सरिता कौशे. नमस्कार, स्वागत आहे एबीपी माझाचं माझा महाराष्ट्र माझं विजन या धन्यवाद. धन्यवाद. सरकारची वर्षपूर्ती म्हणून खास हे विजन आम्ही नागपूरमध्ये घेण्याचं ठरवलं. त्यामुळे 1 वर्ष झालं. मागे तुम्ही बघता तेव्हा फडणवीस, शिंदे, पवार या सरकारला किती मार्क देणार या 1 वर्षासाठी? 100% मार्क द्यायला लागतील 3.5 वर्षाची. 3.5 वर्षाचे 100%. हो, बिलकुल. म्हणजे 100 पेक्षा मला वाटतं तुम्ही जर माहिती घेतली तर 2.5 वर्षात आम्ही केलेलं काम जनतेसमोर, महाराष्ट्रासमोर आहे. आणि आता हे वर्षभराचं काम, कारण जी कामं केली आहेत, विकास प्रकल्प लोकांसमोर आहेत. अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने किंवा अगोदरच्या सरकारने जे काही थांबवलेली कामं, टाकलेले स्पीड ब्रेकर, दिलेली स्थगिती, सगळं हटवलं ना. आणि ते हटवून सगळे अडथळे पार करून या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये जे काम केलंय ते लोकांसमोर आहे आणि तुमच्या समोर तर आहेच आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजना विकासाबरोबर. शिंदे साहेब, खरं तर तुमच्या वर्गामध्ये ना 3 हुशार विद्यार्थी आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तर सगळ्यात जास्त मार्क कुठल्या विद्यार्थ्याला मिळालाय? 3 विद्यार्थी म्हणजे? एक तुम्ही, एक अजितदादा, एक देवेंद्र फडणवीस. आम्ही 3 शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत, 24/7. या गेल्या वर्षामध्ये, कारण आपण ह्या सरकारच्या म्हणजे 24 मध्ये निवडून आलेल्या, पुन्हा निवडून आलेल्या सरकारबद्दल बोलतोय, तर कुठलं काम आपल्याला वाटतं की आपण सगळ्यात महत्वाचं असं केलं ज्यामुळे जनतेच्या आयुष्यात मोठा परिणाम झाला? हे बघा, मी आपल्याला सांगेन की आमच्या महायुती सरकारला जनतेने जे काही लँडस्लाईड मॅन्डेट दिलेलं आहे ते 2.5 वर्षाच्या केलेल्या कामाची पोचपावती दिली आहे. कारण आज आपण पाहिलं तर 232 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच आले नव्हते. आणि त्यामुळे मी मगाशी जे म्हणालो की अडथळ्यांची शर्यत पार करून जी कामं केली विकासाची आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची, त्याची पोचपावती जनतेने 2024च्या निवडणुकांमध्ये आम्हाला दिली. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही मोठी, मी कामामध्ये तर जे निर्णय घेतले त्यात आपण नंतर तुम्ही विचारालच, परंतु ही मोठी अचीवमेंट आहे. आणि गेल्या वर्षभरात आपण पाहिलं तर 100 दिवस, 150 दिवस देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. 100 दिवसाचा प्रोग्राम घेतला, 150 दिवसाचा केला. आणि हे जे काही विजन 2047 त्यामध्ये 2029, 2035 हे जे काय डोळ्यासमोर आम्ही काही विजन ठेवून काम करतोय. शेवटी आमचा केंद्रबिंदू माणूस कोण आहे? सर्वसामान्य माणूस. हा कॉमन मॅन जो आहे हा आमचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत, त्याला चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हे आमचं विजन आहे. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं पाहतोय आपण, आता बघा, पायाभूत सुविधा प्रकल्प देशामध्ये पहिलं राज्य आहे की सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाची कामं महाराष्ट्रात आहेत. शेवटी हे राज्य जे आहे इथं पोटेन्शियल आहे, पायाभूत सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, सगळ्या गोष्टी जमेच्या बाजू आहेत. आणि त्यामुळे एक असा कुठला विषय तुम्हाला सांगू शकत नाही, कारण सर्वांगीण जे काही डेव्हलपमेंट अजेंडा आमचा कुठला आहे? विकासाचा अजेंडा. गेल्या मागच्या माझ्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत विकासाचा अजेंडा होता. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं
यामधून लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू झाल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुम्ही पण संपादक झालात याचाही आनंद आहे. एक लाडकी बहीण त्यामुळे याच्यामध्ये ज्या योजना आम्ही केल्या, म्हणून मी मगाशी सांगितलं की 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याची पोचपावती या राज्यातल्या जनतेने दिले. लँडस्लाईड मॅन्डेट दिली, अचिव्हमेंट आहे ही मोठी. आणि आता आम्ही निवडणुकांमधून झालेल्या नगरपालिकेच्या तिथून लगेच ताबडतोब कामाला लागलो. देवेंद्रजी आणि आम्ही ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल, जे फ्रीवेवरून येणारे नवी मुंबई एअरपोर्टवरून येणारे लोक, ठाण्याहून येणारे लोक इथे फ्रीवेवरून उतरल्यानंतर वाहतूक कोंडी व्हायची, त्यांची वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी आता काय त्यांना म्हणतो आपण अंडरग्राऊंड टनेल सुरू झाले. वाहतूक कोंडी दूर होईल. त्याचबरोबर अनेक प्रकल्प, कोस्टल घ्या, अटल सेतू घ्या, मेट्रो घ्या, कारशेड घ्या, किती कामं सांगू. नागपूर मुंबई समृद्धी घ्या. आता तुमचे लोक पण समृद्धीने आले. विमान इंडिगोचा प्रॉब्लेम झाल्यावर सगळे आमचे काही आमदार आले. त्यामुळे ही जी काही कामं केलेली आहेत ही आपल्या समोर आहेत. आणि आमचा अजेंडा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट, विकास आणि कल्याणकारी योजना, लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या लोकांना पाहिजेत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं. मी नेहमीच काय सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करतोय. हे आमचा उद्देश आहे. वा. अगदी थोड्या वेळ आधी म्हणजे माझं विजनची सुरुवात आम्ही माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुलाखतीनं केला. त्यांचं असं म्हणणं होतं, आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही किती मार्क देणार या सरकारला. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना काय मार्क द्यायचे. परीक्षा न देता एवढी कामं आज 2019 पूर्वीचं किंवा 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्याच्या अगोदरची कामं पहा, त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा आणि 2019 पूर्वीचंही पहा. आज आम्ही प्रमुख शहरांना तर विकसित केलंच, परंतु गडचिरोली सारखा दुर्गम नक्षलवादी भाग त्या ठिकाणी देखील आता स्टील हब होतोय. ही मोठी अचिव्हमेंट नाही का? वडेट्टीवारजी तिकडेच राहतात ना, त्यांना म्हणावं गडचिरोलीमध्ये पूर्वी काय होतं, 2019 पूर्वी, 2014 पूर्वी काय होतं. हा एकनाथ शिंदे स्वतः जाऊन तिकडे सुरजागडचा प्रकल्प सुरू केला. आज तेव्हा नक्षलवाद्यांचं भय होतं आणि आमची पोलीस यंत्रणाही सांगत होती की या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. गृहमंत्री तत्कालीन तेही म्हणजे त्यावेळेस अशा प्रकारचं जे काही धाडस केलं आपण. मी पालकमंत्री होतो आणि नक्षलवाद्यांच्या गडचिरोलीची सुरुवात आपण केली त्यावेळेला मोठे प्रकल्प तिथे आणण्याचा सुरुवात झाली. त्याचबरोबर तिथे कामं भरपूर प्रमाणात सुरू झाली. पालकमंत्री म्हणून आपण तो जिल्हा स्वतःकडे घेतला. गडचिरोलीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आता आपण तिथले पालकमंत्री नाही, याची खंत वाटते का? नाही, आता मुख्यमंत्री स्वतः पाहतायत, त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे. मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा गडचिरोलीमध्ये कुठलाही उद्योग सुरू नव्हता. सुरजागडचा लॉईड मेटलचा हा पहिला प्रकल्प मी पालकमंत्री असताना सुरू केला आणि त्यावेळेस फार अडचणी होत्या. नक्षलवाद्यांची भीती होती, तिकडे अतिशय दुर्गम भाग होता. परंतु मी ठरवलं की, आणि त्यावेळेस काही लोक, आता मी कोणाची नावं घेत नाही, की अशक्य आहे. मी म्हणालो सरकारला काय अशक्य आहे? सरकार नक्षलवाद्यांची भीती बाळगून जर प्रकल्प तिथे सुरू करत नसेल तर हे योग्य नाही. आणि मग मी जे धाडस केलं, तुम्हाला माहित आहे मी धाडस करतो, हिम्मत की किंमत आहे म्हणतो. हिम्मत केली पाहिजे. आणि 2022ला देखील जे धाडस केलं ते तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राने, जगाने पाहिलं, देशाने पाहिलं. सुरजागड प्रकल्प सुरू झाला. पहिले 5,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, नंतर 7,000, नंतर 10,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या.
आज तिथे लोकांच्या हाताला काम मिळालं, रस्ते होत आहेत, तिथे सगळे कनेक्टिव्हिटी होतीये, मोबाईल कनेक्टिव्हिटी होतीये. तिथल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या हाताला काम, लाडक्या भावांच्या हाताला काम, चांगल्या शाळा, तिथे आरोग्य व्यवस्था. आज आपण पाहतोय की सगळे गडचिरोली, पहिले कोणी जायला तयार नव्हतं, आज गडचिरोली एवढं डेव्हलप होत आहे, एवढं डेव्हलप होत आहे. शेवटी इच्छाशक्ती पाहिजे, इच्छाशक्ती असेल तर सगळं काय होत आहे. आणि म्हणून गडचिरोली सारख्या भागामध्ये आता मी जेव्हा सुरुवातीला पालकमंत्री होतो तेव्हा अनेक नक्षलग्रस्त मोठे, ज्यांच्यावर कोट्यावधीची इनामं होती, ते सरेंडर झाले, शरणागती पत्करली, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आम्ही आणलं आणि हा सिलसिला सुरू झाला. आता देखील देवेंद्रजींच्या काळामध्ये अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त भारत करण्याचं जे काही संकल्प केलेला आहे, त्याला महाराष्ट्र, गडचिरोली हा सगळ्यात अगोदर नक्षलमुक्त करण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे शेवटी नक्षल मुक्त म्हणजे काय, लोकांच्या हातालाही काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, तिथलं डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ते आम्ही केलं. टाटा सारखे इन्स्टिट्यूट तिथं इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन हब केलाय, स्किल डेव्हलपमेंट सेंटर केले त्यांनी. दरवर्षी 7,000 लोक ट्रेंड होतात आणि त्यांना प्लेसमेंट मिळते, नोकरी मिळते, स्वतःचा छोटा मोठा उद्योग ते करू शकतात. अशा प्रकारचं काम आम्ही गडचिरोली सारख्या ठिकाणी करतोय. याचा अर्थ इतर शहरामध्ये देखील आम्ही काय केलं असेल. शिंदे साहेब, एक माझ्या सिलेबसमध्ये प्रश्न नव्हता, पण आपण नक्षलवादावर आणि सविस्तर नागपूर बोललात. समृद्धीचं पण सांगतो. समृद्धी हायवे नागपूर मुंबई जो झाला, आता नागपूर गडचिरोली, नागपूर भंडारा, नागपूर गोंदिया, नागपूर नांदेड हे सगळं करतोय. एक सगळी शहरं जोडतोय त्यांना आम्ही. खरं तर नक्षलवाद एक असा विषय आहे, गंभीर विषय. आपण नागपुरात बसलो आहोत, जवळ आहे गडचिरोली, त्यामुळे नागपूरकरांना थोडं जास्त माहिती असेल त्या विषयाबद्दल. बऱ्याच राजकारण्यांना सुद्धा महाराष्ट्रात माहिती नसावं, पण आपण तो विषय जवळून बघितलाय म्हणून एक संशय म्हणा किंवा एक साशंकता आहे ती तुमच्या समोर मांडते. इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या मोठ्या नक्सली नेत्यांचं आत्मसमर्पण तुम्ही पण घेतलं आणि आता देवेंद्रजींनी तर एक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सरेंडर करवून घेतलं. दुसरीकडे आपण शहरी नक्षलवाद हे म्हणतोय, वेगवेगळ्या फ्रंट संघटनांच्या माध्यमातून ही मंडळी एक अराजकता आपल्या समाजात अराजकता पसरवण्याचे काम ते करतात आहेत. अशा वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीतून मोठमोठी नेते जे आयडिओलॉजिकली स्ट्रॉंग आहेत त्यांचं तुम्ही आत्मसमर्पण घेता, म्हणजे आता ते जंगलात टिकू शकत नाही, म्हणून त्यांचीच तर ही रणनीती नाही की आत्मसमर्पण करायचं आणि पुढचा जो त्यांचा टप्पा आहे तो शहरी नक्षलवादाचा आहे, तर मग राजरोसपणे वेगवेगळ्या फ्रंट संघटनाच्या माध्यमातून समाजात अराजकता पसरवायची. ह्याचा विचार कुठेतरी सरकार करते का? हे अगदीच मी जे म्हणते ते होऊ शकत नाही असं नाहीये. प्रत्येक गोष्टीवर सरकारचं बारीक लक्ष आहे आणि नक्षल कधी आत्मसमर्पण करतात, त्यांना विश्वास वाटतो की आम्ही इतर लोक जसे जगतायत तसं आम्हालाही जगता येईल. आणि कुणाला असं आहे जंगलातलं जगणं आवडत असतं. आणि पोलिसांच्या देखील जी सुरक्षा यंत्रणा आहे त्यांच्या देखील पाठीशी सरकारने उभं राहायचं असतं. मी कोर एरियामध्ये जायचो नक्षलग्रस्तमध्ये, त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करायचो. पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेच्या आमच्या जी टीम तिकडे काम C60 टीम, ती टीम काम करते. त्यांच्या परिवारासोबत आम्ही दिवाळी त्यांना एक विश्वास, सुरक्षा यंत्रणेला देखील विश्वास वाटला पाहिजे की सरकार आमच्या पाठीशी आहे. आणि नक्षलवाद्यांना पण वाटलं पाहिजे की आता सरकार पूर्णपणे नक्षलमुक्त महाराष्ट्र गडचिरोली करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांना एक तर त्यांचं जीवन देखील परिवर्तित होत आहे, त्यांना काम मिळतंय, त्यांना मुख्य प्रवाहात आपण आणतोय. आणि त्यामुळे बघा, नक्षल जो काही आपण म्हणाल अर्बन नक्षल, या ठिकाणी अर्बन नक्षल जे आहेत त्यांच्यावर पण आमचं लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणीही विकासाच्या विरोधामध्ये किंबहुना देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेविरोधामध्ये केलेलं काम बिलकुल आम्ही खपवून घेणार नाही.
आणि त्यासाठी देखील आम्हाला जे जे काही करायला लागेल ते आम्ही करतोच आहे. आपण गडचिरोलीकडे वळलो म्हणून वडेट्टीवारांचा दुसरा जो मुद्दा होता तो मला सांगता आला नाही. त्यांचं असंही म्हणणं होतं की ह्या एका वर्षात दादा, आपण, फडणवीस यांच्यामध्ये वेगवेगळ्या नाराजीचंच इतकं नाट्य झालं की त्यामुळे सरकारनं जनतेचं काही कामच केलं नाही. मग हे प्रकल्प कोणी केले? हे जे काही प्रकल्प आज होत आहेत, आज मुंबई सकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प आपण अगदी गडचिरोलीमध्ये, पुन्हा सांगतो मी, नागपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये, अतिशय दुर्मिळ भागामध्ये जे प्रकल्प आपण सुरू करतोय, आज का लोक जात आहेत? तिथे काम केलं नसतं तर लोक गेले असते. उद्योजक आज जे MOU साईन झाले, मी जेव्हा दावोसमध्ये गेलो मुख्यमंत्री असताना, तेव्हा 2 वर्षामध्ये 7-8 लाख कोटीचे झाले. आता देवेंद्रजी जेव्हा गेले त्याच्या दुप्पट झाले MOU साईन. आणि नुसते करारनामे आम्ही केले नाही, त्याचं कन्व्हर्जन झालं, त्याचं एक्झिक्युशन झालं. उद्योग आले, उद्योग येत आहेत, महाराष्ट्राला पसंती देत आहेत. म्हणून उद्योगामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आज गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये जर लोकची चढाओढ लागलेली आहे की आम्हाला तुम्ही तिथे उद्योगाला संधी द्या, याचा अर्थ काय? आम्ही आता विरोधकांच्या बद्दल काय बोलू मी? अरे आता ह्या निवडणुका झाल्या, तिथं कोण दिसलंच नाही आम्हाला. तुमचे पत्रकार विचारत होते महाविकास आघाडी गेली कुठे? आणि म्हणजे कार्यकर्ते तर त्यांचे निवडणुका लढत होते, पण कार्यकर्त्यांना दिलं वाऱ्यावर सोडून. आणि तुम्ही अगदी धावत विमान पकडत होते, म्हणजे तुम्ही स्पीड रनिंग केलं. बघा कसं आहे, माझ्या ज्या दररोजच्या 6-7-8 सभा त्या कंप्लीट करण्यावर माझा भर असायचा. कारण शेवटी लोक वाट बघत बसायची. तुम्हाला मी सांगतो की आमच्या लाडक्या बहिणी, मी सांगली विटाला जेव्हा पोहोचलो 9:45 वाजता, तोपर्यंत एकही बहीण जागची हल्ली नव्हती, एकही भाऊ जागचा हल्ला नव्हता. थंडी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक आपली वाट बघतायत आणि तिथं आपण गेलं पाहिजे. म्हणून माझं जे काय शेड्यूल आहे ते एवढं टाईट असताना देखील मी प्रत्येक सभा अटेंड केली आणि त्यामुळे हे सगळं धावपळ झाली. पण मग तुम्ही म्हणता की महाविकास आघाडीची नेते मंडळी दिसली नाही कुठेही, त्यांना मग काय जिंकण्याचा एवढा कॉन्फिडन्स आहे का? त्यांना हरण्याचा कॉन्फिडन्स आहे. कारण त्यांनी स्वतः पराभव मान्य केलेला दिसतो. कारण साधं कार्यकर्ते लढतायत आणि आपण इकडे बसलोय घरात. अरे फेसबुक लाईव्ह वरून तरी काही सभा करायच्या होत्या, त्या पण नाही केल्या. आता काय करायचं? खरं तर तुम्ही असं म्हणताय का महापालिका निवडणुकीत असं आम्हाला म्हणजे सतत बातम्या येत होत्या, सूत्रांच्या हवाल्याने आम्हाला नक्की माहिती होतं की उद्धव ठाकरेंना कणकवलीत युती करायची नव्हती तुमच्या बरोबर, पण ती जी काही शहर विकास आघाडी झाली त्यात तुम्ही सुद्धा सामील झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात कधीतरी परत तुम्ही उद्धवजी असे एकत्र दिसणार? बघा, आम्ही या ज्या निवडणुका होत्या या काही ठिकाणी आम्ही शिवसेना, भाजप आणि अजित पवार युती केली. काही ठिकाणी दोघांची झाली, काही ठिकाणी तिघांची झाली, काही ठिकाणी युती तिथल्या स्थानिक पातळीवर समीकरणामुळे झाली नाही. पण आम्ही तिकडे देखील लढलो, मैत्रीपूर्ण लढलो आणि आम्ही विकासाचा अजेंडाच राबवला, मुख्यमंत्र्यांनी, मी स्वतः, अजितदादांनी. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो याचा एंड रिझल्ट काय बघाल तुम्ही. महायुतीच जवळपास 70-80% जिंकेल. ते नशीब की आता तो निकाल पुढे ढकललाय, नाहीतर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे कुठं पळाले असते माहित नाही. पण तुम्ही कणकवलीचं उत्तर दिलं नाहीत. कणकवलीचं काय उत्तर काय झालंय? कणकवलीला काय झालेलं आहे? शहर विकास आघाडी कणकवलीमध्ये आमचे निलेश राणे तिथे लढत होते आणि तिथे आमची भाजप आणि शिवसेनेची युती नव्हती. तिथे मैत्रीपूर्ण लढलो. काही गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये छोट्या मोठ्या होतात, परंतु निवडणूक झाल्या म्हणजे आम्ही बाकी महाविकास आघाडी सारखे नाही. आमची युती जी झालेली आहे ही युती काल परवाची नाही आहे. ही एका विचारधारेनी युती झालेली आहे, आयडिओलॉजीचे वर युती झालेली आहे. ही बाळासाहेब आणि अटलजी अडवाणींनी युती केलेली आहे. आणि आता या NDAचे प्रमुख कोण आहेत?
आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत ती युती पुढे घेऊन जात आहेत, एनडीएला पुढे घेऊन जात आहेत, देशाला पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, जे प्रधानमंत्री एनडीएच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत, देशाचं प्रगती पथावर नेत आहेत आणि जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव जे काही मोठ्या अभिमानाने घेतलं जातं, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी महायुती मजबूत करणं गरजेचं आहे. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा का की जे काही भाजपानं तुमच्या पक्षाची लोक घेतली, खास कल्याण डोंबिवलीतून, तुम्ही नाराज नाही असं निवडणुकीत होतं असं म्हणून तुम्ही ते सोडून दिलंय का? कारण तुमच्या नाराजीची चर्चा खूप मोठी होती. काय पत्रकारांमध्ये आणि मीडियामध्ये ज्या गोष्टी काही आमच्यामध्ये चांगल्या घडल्या ते दाखवतच नाहीत. प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमचे, पतंगही सगळे उडवतात. आता आम्ही असं केलं पाहिजे. मी काल कुठेतरी म्हणालो, आता आम्ही हसत हसत हसता हसता सेल्फी काढली पाहिजे आणि पाठवली पाहिजे, इंस्टाग्रामवर पाठवली पाहिजे. आम्ही एकमेकाला जे काही आम्ही दररोज बोलत होतो निवडणुकीच्या काळात पण, मग ते बोललेलं रेकॉर्डिंग पाठवलं पाहिजे. आता यामध्ये शेवटी आम्ही एका विचाराने एकत्र आलेलो आहोत आणि एक विचारधारा आहे. आमची लढाई खुर्चीसाठी नाही आहे, खुर्ची हा आमचा अजेंडा नाही, डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं आपण, हा विचार करणारे आम्ही लोक आहोत. पण शिंदे साहेब, तुम्ही जाता जेव्हा दिल्लीला जाता किंवा दरेत जाता, दोन्हीकडे तुम्ही गेलं की मुंबई अस्वस्थ होऊन जातं. हेच तर कमाल आहे. तुम्ही कशाला बघा, जाता? हीच तर कमाल आहे की नाही. एकनाथ शिंदे दिल्लीला गेला तरी चर्चा, एकनाथ शिंदे दरेगावी गेला तरी चर्चा. एकनाथ शिंदे आता गाव आहे माझं, गावाचा मला अभिमान आहे आणि गावी गेलो की मी शेतीतच जातो, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचा मुलगा, माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात आणि मला आवड आहे. आणि ते देखील, त्याची देखील पोटदुखी होते. दिल्लीत गेलं तरी पोटदुखी, दिल्लीत गेलं की अस्वस्थ काही लोक होतात. दिल्लीमध्ये प्रधानमंत्री मोदीजी, अमितभाई, अध्यक्ष नड्डाजी, आम्ही एनडीएचे प्रमुख घटक आहोत. तिसऱ्या नंबरचे आम्ही घटक आहोत एनडीएचे. आणि मोदीजी आणि अमितभाई, एनडीए म्हणून शिवसेना हा पक्ष आहे आणि एनडीए त्यांचा महत्त्वाचा घटक आहे. आता बघा, बिहारला, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, जिकडे जिकडे, राजस्थान निवडणुका झाल्या, मला तिकडे प्रचाराला एनडीएचा घटक म्हणून बोलावलं. जिकडे गेलो तिकडे जिंकलो, पण त्या जागाही जिंकल्या. हा देखील तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणजे तुम्ही नाराजी व्यक्त करायला जात नसता दिल्लीला? इथले प्रश्न कशाला तिकडे घेऊन जाऊ. ते आज एनडीए म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची आपली युती आहे. राज्य पातळीवरचे प्रश्न राज्य पातळीवर देवेंद्रजी आम्ही बसतो इकडे मिटवतो. आणि जेव्हा आम्ही तिकडे जातो, मोदी साहेबांनी देखील एनडीएला महत्त्व दिलेलं आहे. मोदी साहेब देखील एनडीए मजबूत झाली पाहिजे याचा प्रयत्न करतायत. आज बघा, श्रीकांत शिंदेला, डॉक्टरला, खासदाराला, आज तो शिवसेनेचा खासदार आहे, म्हणजे एनडीएचा घटक पक्ष आहे, त्याला ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक देशांचा जो दौरा झाला, जे शिष्टमंडळ गेलं, त्याचं नेतृत्व करण्याची संधी प्रधानमंत्री मोदीजींनी दिली. शेवटी एनडीएला मान सन्मान देण्याचं काम मोदीजी करतायत, अमितभाई करतायत, याचा आम्हाला आनंद आहे. आणि आम्ही जे जातो महाराष्ट्राच्या विकासासाठी जातो, वैयक्तिक काही मागण्यासाठी जात नाही. आम्ही कधी बार्गेनिंग कधी करत नाही. पण तुम्ही बिहारच्या निवडणुकीनंतर का नाही गेलात? ते एनडीएचे घटक कमी बिहारच्या जागा मिळालेल्या. निवडणुकीनंतर गेलो. बिहारची निवडणूक मी पाहिली, त्याच्या सभाही केल्या, नड्डाजींच्या सोबत माझ्या सभा झाल्या. ज्या सभांमध्ये गेलो ते सगळे कॅन्डिडेट जिंकले. नाही, माझा प्रश्न थोडा पुढचा असा होता की तिथे नितीश कुमार मुख्यमंत्री झाले कमी जागा घेऊन, मग तो बिहार पॅटर्न महाराष्ट्रात का नाही दिसला? आता आमची लढाई मी सांगितलं खुर्चीची नाहीये, सत्तेची लढाई नाहीये. आणि बघा, मी काम करणार आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही काम केलं. सर्वसामान्य लोकांच्या साठी जे काही करता आलं आम्ही टीम म्हणून काम केलं. आता देखील देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. म्हणजे कार्यकर्ता आहे मी,
त्यामुळे मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता, उद्याही कार्यकर्ता. ही पदं काय? पदं बघा, येतात जातात, पदं वर खाली होतात. पण मला याचा आनंद आहे की आता या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळालेली सर्व पदांपेक्षा मोठी आहे. नक्कीच आपण मुख्यमंत्री असताना आपण ती स्कीम आणली आणि त्यात आपल्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. लाडकी बहीण योजनेचा काय फायदा झाला हे सर्वांनी बघितलं. आज विरोधी नेत्यांनी सुद्धा ते मान्य केलं. मान्य करावंच लागेल त्यांना. त्यांनी विरोध केला होता अगोदर, पण नंतर आता त्यांना मान्य करावं लागेल, नाही तर लाडक्या बहिणी पुन्हा त्यांना त्यांची जागा दाखवतील. पण आता इतक्यात असं आम्ही बघतोय की बरीच मंडळी जी आहे ते सगळे लाडके भाऊ किंवा लाडकी बहीण बनायला पाहतात. तर लाडकी बहीण योजना आता नक्की कोणाची आहे? हे बघा, हे श्रेयवादाचं लढाई आम्ही लढत नाहीये. लाडक्या बहिणी ज्या आहेत आम्ही मनापासून केलं. का केलं? की त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही आधार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही केलं. मी मुख्यमंत्री असताना मी देखील गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची, पत्नीची जी काही काटकसर पाहिली आहे मी, त्यावेळेचे दिवस पण मी पाहिले, ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मग आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. कारण शेवटी आज तुम्हाला सांगतो, कितीतरी सक्सेस स्टोरी बघा तुम्ही. या लाडक्या बहिणी, काही लोक मला भेटले, त्यांनी 10-20 महिला एकत्र येऊन काही छोटा व्यवसाय होतो त्याला मोठा केला, मोठ्याला आणखी मोठा केला. काही लोकांनी आपल्या घरातले काही प्रश्न होते, तो एक तर लाडकी बहीण म्हणाली, मी गेले अनेक वर्ष विचार करते, माझ्या पायाचं ऑपरेशन करायचं होतं. आणि तुमच्याच एक पत्रकार मित्र आहेत आमच्या, त्यांच्या घरी ती मोलकरीण म्हणून काम करत होती. गणपतीला गेल्यानंतर तिला माहीत पडलं की एकनाथ शिंदे आलेत. ती लगबग करून त्यांना विचारून परवानगी घेऊन मला येऊन भेटली. मी म्हणाल, तू काय केलं, तुम्ही काय केलं? तर म्हणाले, मी माझ्या मुलांचा फी भरली आणि माझ्या पायाचं ऑपरेशन बरेच दिवस थांबलो होतं ते केलं. असंही आहे ना. काही लोकांनी लाडकी बहीण चा गाडी टाकली, स्टॉल टाकला, चहाचा स्टॉल, वडापावचा स्टॉल, रोज 1000-1200 रुपयाचा ते व्यवसाय करू लागले. काही लोकांनी छोटा मोठा साड्यांचा व्यवसाय केला, देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय केला. काही महिलांनी क्रेडिट सोसायटी काढली. हे सर्व पैसे अर्थव्यवस्थेत आले. हे सर्व पैसे अर्थव्यवस्थेत आले आणि त्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही फक्त एवढ्यापुरतं मर्यादित त्यांना ठेवणार नाहीये. त्यांना अनेक योजना ज्या आहेत, बचत गटाच्या योजना आहेत, त्यांना आम्ही माझ्या काळामध्ये रिव्हॉल्विंग फंड वाढवला आणि त्याचबरोबर छोटा मोठा व्यवसाय जो आहे त्यांना आपण करून देतोय की जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या. त्यांना आता स्वतःच्या सहीने पैसे काढता येतात. खऱ्या अर्थाने हे मोठं काम आहे. तुम्हाला तुमचे कार्यकर्ते अनेक वेळेला एकनाथ पेक्षा लोकनाथ असं म्हणतात. तर असं आम्ही ऐकतो की तुम्ही प्रस्ताव यायच्या आधी सुद्धा अनेक वेळेला कामं करून टाकली आहेत. हे खरं आहे का? प्रस्ताव एखादा यायच्या आधीच तुम्ही कामं केली असं घडलंय का? मी कधी कधी म्हणतो, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे माझं कामाची पद्धत आहे. करतो, बघतो, पाहतो, माझ्या डिक्शनरीत नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे अनेक लोक येतात, निधी आवश्यक असतो त्यांना काही, आणि आपण प्रायोरिटाईज करायला पाहिजे कुठलं काम महत्त्वाचं आहे. आता आळंदीची भक्त निवासचा विषय होता. त्यांना मी शब्द दिला 25 कोटी रुपयाचा आणि त्यांना बोलवलं. मी इकडे बोलवल्यानंतर त्यांच्या हातात तो GR देऊन टाकला. त्यांना पण एवढं जलद गतीने काम होईल असं वाटलं नव्हतं. परंतु माझ्या कामाची पद्धत आहे, प्रस्ताव आपण बनवत राहू, काय प्रॉब्लेम आहे. एक माझ्याकडे एक व्हीलचेअरवरून एक मनुष्य आला. तो आदिवासी पाड्यात राहत होता पालघरमध्ये. नंतर मला कळलं ते. आणि त्या व्हीलचेअरवर एक मुलगा होता, त्याचे दोन्ही हात नव्हते. मी म्हणालो, काय झालं? म्हणाला, विजेचा शॉक लागून दोन्ही हात गेलेत आणि पायाला पण मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. तुम्ही याच्या कंपनीमध्ये फोन करा, आम्हाला पैसे मिळतील. त्याला फार गरीब कुटुंब होतं आणि मी तात्काळ आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून लोकांना बोलवलं. 5 लाखाचा चेक दिला त्याच्या हातामध्ये. त्याच्या डोळ्यामध्ये मी घळाघळा अश्रू वाहताना पाहिले. त्यालाही वाटलं नव्हतं की
आज मी इथे गेलो आणि मला 5 लाख रुपये, 1-2 लाख रुपयाची कंपनीकडून अपेक्षा होती, त्याला 5 लाख रुपये दिले आणि प्रस्ताव वगैरे तर होत राहतील. शेवटी त्याला गरज कधी आहे, आवश्यकता कधी आहे, त्याला हे पाहिलं पाहिजे, त्याला प्राथमिकता दिली पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी जवळपास 450 कोटी रुपये माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 70 ते 80 हजार रुग्णांना जीव वाचवण्यासाठी दिलेले आहे. शिंदेजी, एकंदरीत तुम्ही जे काम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून करताय तसंच काम छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा व्हावं म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा असतात. कोणाकडे तरी पालकत्व असावं ही त्याच्या मागची भावना असते. 1 वर्ष झालं सरकार येऊन, पण अजूनही महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांना पालकमंत्री मिळू शकलेले नाही आणि त्याचं कारण हे आपापसातले वाद, त्या पालकमंत्री पदावर असलेले दावे हेच आहे. काम बंद नाही, काम जिल्ह्याचं थांबलेलं नाही. ज्या पालकमंत्री नसतो त्याचा मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी असते आणि ते कुठल्याही त्या जिल्ह्यामध्ये कुठलंही काम अडलेलं नाही, योग्य वेळी ते निर्णय होईल. काय एवढं पालकमंत्री नाही, एवढा काय मोठा विषय. शेवटी लोकांना काय आपण देतोय, या पालकमंत्री पदापेक्षा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटतायत की नाही ते पाहणं आम्हाला महत्वाचं आहे. ते पालकमंत्री पदाचं ते होऊन जाईल जेव्हा व्हायचं ते. नक्कीच. पण तुम्हाला असं नाही वाटत का तिथे डी फॅक्टो अदिती तटकरे ह्या कोकणामध्ये पालकमंत्री म्हणून काम बघतात आहेत, अशा पद्धतीच्या बैठका त्यांच्याबरोबर घेतल्या जातात. दुसरीकडे गिरीश महाजन हे नाशिकला पालकमंत्री असल्यासारखे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला म्हणजे एकीकडे भरत गोगावले, दुसरीकडे दादा भुसे यांना कुठेतरी इग्नोर केल्या जातं आणि दोघंही तुमच्याच पक्षाचे. दोघंही काम करतायत. पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून काम बंद पडलंय, थांबलेत, नाराज झालेत असं काही नाही. ते काम करतात आणि बिलकुल आम्ही बघा, कुठलं पद मिळाल्यानंतर काम करता येतं आणि पद नसेल तर काम करता येत नाही. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे कार्यकर्ते, 80% समाजकारण, 20% राजकारणवाले आम्ही आहोत. त्यामुळे पद असू द्या नसू द्या काम चालू. लोकांना काय देतोय हे महत्वाचं आहे. आम्हाला काय मिळालं यापेक्षा. शिंदेसाहेब, तुम्ही आणि फडणवीस साहेब जेव्हाही तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही खूपच सामंजस्याची भूमिका घेत असता. त्यामुळे उत्तर खरं तर आम्हाला मिळत नाही. पण समोर जे दिसतं ते हे आहे की ठाण्यामध्ये भाजपनं प्रचंड जोर लावलाय. तो ते लावू शकतात, ते एक स्वतंत्र पक्ष आहे असं तुम्ही उत्तर मला द्याल, त्यामुळे ते मी तुम्हाला आधीच सांगते. पण असं आहे की ते करत असताना गणेश नाईक जी वक्तव्य करतात त्या वक्तव्यांकडे तुम्ही कसं पाहता? ते वक्तव्य मित्रपक्ष असताना, सरकारमध्ये एकत्र असताना तशी वक्तव्य करण्याची गरज आहे का? तुम्ही हे बघा, मी मुख्यमंत्री झाल्यापासून आता कोण काय वक्तव्य करतं याच्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही. आता विरोधी म्हणजे मुख्यमंत्री असताना काही लोक तर म्हणजे त्यांना मुख्यमंत्री झालेलं म्हणजे पचलंच नाही. म्हणजे मुख्यमंत्री झालो हे मान्यच करत नव्हते. म्हणजे सारखे हे बेकायदा घटनाबाह्य मुख्यमंत्री, सरकार आज पडेल, सरकार उद्या पडेल, सरकार परवा पडेल. त्यांना काही चांगला खरा ज्योतिषी भेटलाच नाही. आणि 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि मी बघा आरोप आणि टीका याच्याकडे लक्ष देत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, कामाला महत्त्व देतो, कामावर फोकस करतो आणि म्हणूनच या राज्यातल्या लोकांना न्याय देता आला. 2.5 वर्ष मी काम केलं, बिलकुल इकडे तिकडे माझा फोकस डायव्हर्ट होऊ दिला नाही. आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनासारखी अनेक लेख लाडकी लखपती योजना झाली, मुलींना उच्च शिक्षण झालं, एसटी मध्ये 50% सवलत झाली, शेतकऱ्यांची सन्मान योजना झाली, कितीतरी योजना केल्या, सिंचनाचे प्रकल्प. मी आपल्याला सांगू, अगोदरच्या सरकारमध्ये आमच्या अगोदर 4 सुप्रमा दिल्या होत्या, सुधारित प्रशासकीय मान्यता. आमच्या काळात 187 दिल्या सिंचनाचे प्रकल्प. अशी कामं किती तुम्हाला मोजून दाखवू? त्यामुळे बिलकुल आमचं कामावर फोकस आहे, बिलकुल इकडे तिकडे नाही. कोण काय बोलतो तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं काम करत राहायचं. काम आहे की काम, विकासाचा अजेंडा. तुमचं विजन आहे ना, तुमचा कार्यक्रम काय, माझं विजन, बरोबर ना? मग महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट हाच आमचं विजन आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाटाघाटीमध्ये जागांचा जो वेळ गेला
तो लक्षात घेता BMCच्या वाटाघाटी मला वाटतं आता पूर्णच झाल्या असतील तुमच्यामधल्या. तर नक्की मोठा भाऊ कोण आहे? हे मोठा भाऊ छोटा भाऊ हे सगळे तुम्हीच मीडियावर सगळं चित्र निर्माण करता. आमच्याकडे नंबर गेम नाही, मोठा छोटा नाही, आम्ही टीम म्हणून काम करतो. आणि तुम्हाला आम्ही सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्या आम्ही टीम म्हणून, देवेंद्रजी तेव्हा अजितदादा नव्हते, देवेंद्रजी होते, आम्ही काय पहिलं काम केलं जे 15-20 वर्षात झालं नाही. मुंबईमध्ये कॉन्क्रिटायझेशनचं काम, 100% कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजे, खड्डेमुक्त मुंबई झाली पाहिजे. का? पैसे नाहीत का? करायची मानसिकता नव्हती. ते आम्ही केलं. आता पहिला फेज, दुसरा फेज कंप्लीट होतोय. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन आतापर्यंत नव्हते, आमच्या काळात सुरू केले. मेट्रोला स्टे दिला होता, कारशेडला स्टे दिला होता. या ठिकाणी कोस्टल कसा चालला होता आपण पाहिलं. अटल सेतू स्टे, बुलेट ट्रेनला स्टे, का सगळीकडे स्टे होता. आम्ही सगळं हटवून टाकलं. आज बघा, तुम्ही कोस्टल रोडनी जाता ना? नक्कीच. हो, झालंय ना चांगला. त्यामुळे असे प्रकल्प आम्ही पूर्ण मुंबई नाही, मुंबईमध्ये महाराष्ट्रात राबवले. पण मुंबईला आम्ही आरोग्य यंत्रणा सुधारली. डीप क्लीन ड्राईव्ह कधी झाला होता? मुंबईचे रस्ते पाण्याने, पिण्याच्या पाण्याने नाही, रिसायकल वॉटरने धुण्याचं काम, स्वच्छ करण्याचं काम. आता यापूर्वी काय होतं? इतर लोक फक्त मुंबईची तिजोरी धुत होते, आम्ही रस्ते धुतले. याचा आनंद आहे आम्हाला. मुंबईकरांना आपण चांगल्या सोयी सुविधा देणं, याचा फायदा आपल्याला, आणि याचा फायदा नक्की होणार. पण जागा वाटपाचे निकष ठरले का? हे बघा, आमच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट, आणि ज्या ठिकाणी जो पक्ष, आता बघा यामध्ये मुंबईमध्ये महायुतीने जे केलेलं काम आहे हे सर्वश्रुत आहे. आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा महायुतीच मुंबईमध्ये जिंकणार. कामाच्या बलबुत्यावर, कामाच्या जोरावर. जे 10, 15, 20 वर्षात त्यांना दिसलं नाही ते आम्ही आता दाखवलं, करून दाखवलं. असं वाटत होतं मध्ये तुमच्या ज्या काही भेटीगाठी तुमच्या होत होत्या, उदय सामंतांच्या होत होत्या राज ठाकरेंबरोबर, त्यानंतर असं वाटत होतं की कुठेतरी महायुतीच्या जवळ राज ठाकरे येत आहेत. मात्र आता सध्या जे बदललेलं चित्र आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे एक परिवार म्हणून वेगळी गोष्ट आहे, जे सगळे राजकारणी म्हणतात की 2 भाऊ एकत्र आले, चांगलं झालं. त्याच्या पलीकडे मुंबईची निवडणूक, या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता? बघा, प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये कोणाशी युती, आघाडी करण्याचा अधिकार आहे, आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणाची युती होते, कुणाचं मनोमिलन होतं याच्याकडे आम्ही पाहत नाही. आम्ही कामावर आमचा विश्वास आहे, मुंबईकरांना आम्ही दिलेल्या सुविधांवर आमचा विश्वास आहे. आणि मुंबईकरांना देखील माहीत आहे की काम करणारे कोण, निर्णय घेणारे कोण, निर्णय घेण्याची क्षमता कोणामध्ये आहे. आणि आज जे काय विकास मुंबईचा पाहतोय, अनेक लोक G20च्या वेळेस आले होते, ते बघा, त्यांनी आम्हाला भेटून सांगितलं पूर्वीची मुंबई आताची मुंबई आपण पाहतोय. काही 7-8 वर्ष बाहेरगावी कोणी असेल आणि तो आला तर तुम्हाला सांगतो, मुंबईचं चित्र जे आहे त्यांना बदललेलं दिसतंय. किती प्रकल्प आपण केले, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो 2, मेट्रो 7, मेट्रो 2A, कारशेड, सगळं करतोय आपण. आज टप्प्याटप्प्याने आपण मेट्रोचं लोकार्पण करतोय. प्रधानमंत्री मोदीजी येत आहेत आणि मेट्रो 3 लाखो लोक प्रवास करतायत. मेट्रो 3 अंडरग्राऊंड आहे. आज जी कामं दिसत आहेत त्याचा लाभ लोकांना होतोय. आज त्यांचा वेळ वाचतोय, त्याची इफिशियन्सी वाढते आहे. कामामध्ये, नोकरीवर जाताना चांगलं काम करतायत, घरी लवकर पोचतायत. हे आणखी आम्हाला फास्ट करायचं आहे. त्यामुळे हे जे आम्ही करतोय, आणखी बघा पुढे जिथे जिथे वाहतूक कोंडी, आज मुंबई वरळी सिलिंगचा जो सिलिंग आहे तो आपण बांद्रा टू वर्सोवा नेतोय. वर्सोवा ते मीरा भाईंदर, तिथून आपण वर्सोवा ते विरार, वाढवण बंदरापर्यंत. हे सगळं काय? आज आपण अटल सेतू केला, आज तिथली ग्रोथ होतीये. नवी मुंबई आणि मुंबई एअरपोर्ट जोडण्यासाठी आपण मेट्रोने कनेक्टिव्हिटी देतोय. आज मुंबई सिंधुदुर्गाचा ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय. हे सगळं जे आहे हे लोकांसमोर आहे.
आणि लोक घरी बसलेल्या माणसाला मदत करतील का फील्डवर उतरून विकासाला चालना देणाऱ्या लोकांना मदत करतील? लोकांना विकास पाहिजे. लोकांना शिव्या शाप हे आवडत नाही, टीका टिप्पणी आवडत नाही, आरोप प्रत्यारोप आवडत नाही. तुम्ही काय करताय आमच्यासाठी सांगा, तुम्ही आम्हाला काय सुविधा देताय ते सांगा, आणि ते आम्ही देण्याचं काम करतो. नक्कीच शेवटाकडे येऊया, पण त्याआधी ऑडियन्समधनं 1-2 प्रश्न घेऊयात. डीसीएम सर, माझा एक छोटा प्रश्न आहे. आज आमच्या विजनमध्ये चंद्रशेखर बावनकुळेजी आले होते आणि त्यांनी काही प्रश्नांना उत्तर देत असताना असं म्हटले की वेगळ्या विदर्भात काय बावनकुळे सर आले होते आमच्याकडे आणि त्यांनी काही प्रश्नांची उत्तर देत असताना एक प्रश्न असा होता वेगळ्या विदर्भासंदर्भातला, जी भाजपची भूमिका होती याआधी. तर त्यांनी असं सांगितलं की आमचा आजही ती भूमिका आहे ऍक्टिव्ह, आमचा आजही त्याचा विचार सुरू आहे आणि पक्षाची तशी भूमिका आहे. पण या उलट शिवसेनेचं कायम विदर्भावर प्रेम राहिलंय, अखंड महाराष्ट्रावर प्रेम राहिलंय. तर आता शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून तुमचं याच्याकडे कसं पाहता तुम्ही? माझं म्हणणं एकच आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आज विदर्भामध्ये तुम्ही पूर्वीची परिस्थिती बघा आणि आताची परिस्थिती बघा. आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग गेम चेंजर झालाय. आज इथला शेतकरी 3 दिवसांनी मुंबईत पोचायचा, आज सकाळी निघालेला शेतमाल संध्याकाळी पोचतोय. 7-8 तासात इथला माणूस तिकडे पोचतोय. इकडे गडचिरोलीपर्यंत, विदर्भातच आहे ना गडचिरोली, आज बघा ना किती विकास होतोय. आणि माझं म्हणणं एकच आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे सर्व भागाचा समतोल राखला गेला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शिंदे साहेब, तुम्ही मध्ये असा निर्णय झाला की महायुतीमध्ये एकमेकांमधले पक्ष प्रवेश करायचे नाही, म्हणजे भाजपमधले तुम्ही घ्यायचे नाही किंवा शिवसेनेतले भाजप घेणार नाही. मात्र मागच्या आठवड्यात अशा प्रकारचे पक्षप्रवेश झाले, मग त्याला स्थगिती दिली. असं बघायला मिळतंय का की कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिका जिथे तुमचा बालेकिल्ला आहे तिथे भाजप स्वबळावर लढेल, तुम्ही स्वबळावर लढणार? याच्यावर आमची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि ते जे काय अगोदर काय झालं होतं त्याच्यावर पूर्ण पडदा पडलेला आहे. आणि आता आम्ही महायुती म्हणून लढण्याचाही आमची भूमिका आहे. शेवटी बघा, केंद्रामध्ये NDAचं सरकार म्हणजे महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती असेल तर डेव्हलपमेंटसाठी कुठलीही अडथळा येत नाही, अशी भूमिका माझी आहे. आणि महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या ज्या काही महापालिकाच्या निवडणुका आहेत त्या लढवून त्या भागाचा विकास, प्रत्येक शहराचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून मी एक सांगतो की छोट्या छोट्या शहरांना पण विकासाचं म्हणजे चालना मिळाली पाहिजे. यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस होता, त्यावेळेस नगर विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही जवळपास 400 शहरं आहेत छोटी मोठी, त्या सगळ्यांना नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये दिले. छोटी छोटी गार्डन होतील, लोकांना विरंगुळा होईल, कारण सगळ्या शहरांची कॅपॅसिटी नसते. त्यांना रस्त्यांसाठी, दिवाबत्तीसाठी, पाणीपुरवठा योजनेसाठी, भुयारी गटार योजनेसाठी, गार्डनसाठी, खेळाला मैदानासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी प्राधान्य देत असतो. तुम्ही आता नमो गार्डनबद्दल म्हटलं, सातत्यानं तुमच्यावर तुमची जी नरेंद्र मोदी किंवा अमित शहांची जी जवळीक आहे त्याला घेऊन बरीच टीका विरोधक करत असतात की तुमचा पक्ष ते चालवतात, अशा पद्धतीचा त्यांचा आशय असतो. त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत आणि काम करतो त्याची जळफळाट आहे. मी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतो तेव्हापासून त्यांची जळफळाट आहे आणि जळजळ मळमळ काय थांबत नाही. मोदीजी त्या देशाला पुढे नेत आहेत. ऑपरेशन सिंदूरवर पण टीका केली. अरे पाकिस्तानला धडा शिकवला, त्याच्यावर तुम्ही सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. त्यामुळे जे चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल पोटदुखी, जळजळ, मळमळ कायम त्यांच्या मनामध्ये आहे. मुख्यमंत्री असतानाही, आता उपमुख्यमंत्री आहेत तरी सुद्धा त्यांचा जी काही जळजळ आहे ती काय थांबत नाही. म्हणून मी तिकडे लक्ष देत नाही बिलकुल. मी आपलं माझं काम करत असतो आणि काम करत आपण पुढे जातो. आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आम्ही 60 आमदार निवडून आणले.
60 आमदार. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस त्यांनी सांगितलं यांच्यावर कोणी राहणार नाही, सगळे सोडून जातील, एकही आमदार निवडून येणार नाही. 50 सोबत होते, 60 आले निवडून. आणि त्यांची काय गत झाली ती बघा, टीका करणाऱ्यांची. शिंदे साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना रुग्णहितावर आणि रुग्ण कल्याणावर खूप भर दिला होता. मात्र आता कशावर? रुग्ण कल्याणासाठी खूप भर दिला होता तुमच्या कामात. पण तुम्ही या सरकारमध्ये असताना एका फक्त खाजगी कंपनीचे 43 कोटी थकल्याने राज्यातील सर्व MRI एक्सरे सुविधा बंद पडल्या आहेत. आरोग्य सेवा जी आहे उत्तम असली पाहिजे, ही भूमिका माझी कालही होती, आजही आहे, उद्याही आहे. आणि मी आपल्याला सांगतो, संबंधित आमचे जे मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर, जिथं जिथं अशा प्रकारच्या सुविधा नाहीत त्या सुविधा देण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे. बिलकुल मुख्यमंत्री महोदय देखील त्याचा आढावा घेत असतात आणि रुग्णसेवा ही याला प्रायोरिटी देण्याचं काम आमचं सरकार ते करतं आहे. पैसे देऊ शकले नाहीत म्हणून ठिकठिकाणी आरोग्य सेवा ती बंद झालेली आहे असा त्यांचा प्रश्न नाही आहे. नाही, असं कुठेही थकीत आहेत. जी कंपनी हे सेंटर चालवते MRI आणि एक्सरे आणि इतर काय, तर नाही, त्या- अशी कुठे बंद असेल त्याची माहिती घेऊन सुरू करून टाकू, बिलकुल करू. राज्यातील आम्हाला काय ते कुठे 450 एक्सरे सेंटर बंद आहेत संपूर्ण राज्यात. नाही, असं तर मी या तात्काळ याच्या बाबतीमध्ये आरोग्यमंत्र्यांशी बोलेन आणि याच्यात काय अडचण असेल, अडथळे असेल दूर करू. मोठे मोठे अडथळे दूर केले, छोटा अडथळा आहे काय पूर्ण. बरं, शेवटचा प्रश्न, धर्मवीर 3 येणार आहे का? धर्मवीर 3 येणार आहे का? धर्मवीर आमचा दिघे साहेब, आनंद दिघे साहेब हे आमचे गुरु आणि त्यांचं काम एवढं मोठं की 1-2 सिनेमा, 2-3 सिनेमा ते सामावू शकत नाही. त्यामुळे भाई यावेळेस येऊ स्क्रिप्ट शकतं. त्यांचं कामच एवढं मोठं आहे ना. नाही, त्यांनी प्रश्नाचा विचारला पुढचा की त्याचं स्क्रिप्ट कोण लिहिणार आहे मग धर्मवीर 3चं? आता ते मलाच लिहायला लागेल कारण त्याच्या पुढचं काय काय घडलेलं आहे ना. खरं तर शेवटचा हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. अगदी आत्ताच आम्ही अमृता फडणवीसांचा एक पॉडकास्ट केला आणि त्या पॉडकास्टमध्ये आम्ही त्यांना, कारण की त्या बॉलिवूडशी पण संबंधित आहेत, आम्ही त्यांना काही नेत्यांची नावं सांगितली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना कुठला सिनेमा किंवा कुठला ॲक्टर किंवा कुठलं गाणं तुम्हाला सुचतं, तर तुमच्या बाबतीत त्यांनी धर्मवीरच म्हटलं. आता मी तुम्हाला विचारते, तुम्ही पण धर्मवीर या सिनेमामुळे मी तुम्हालाही प्रश्न विचारते की मी तुम्हाला अमृता काही वहिनींना धन्यवाद, त्यांनी धर्मवीरला नाव घेतलं. मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगते, तुम्हाला कुठला सिनेमा आठवतो त्यांच्यासाठी किंवा गाणं आठवतं किंवा आता हे डायलॉग? काय मला वेळ पण मिळत नाही ते सिनेमा बघायला, त्यामुळे आता तुम्ही बर, आपण आलात, वेळ दिलात, विजन मांडलं, राजकारणाची उत्तरं दिली, तर आपले खूप खूप धन्यवाद. 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 आपले मनापासून आभार आणि माझ्या मी विजनला खूप खूप शुभेच्छा, आपल्या आणि मी- सगळ्या टीमला शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. लक्ष्मण हरनावळ, प्रेसिडेंट गुरुकुल गोखळे इंदापूर यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि सोबतच ABP माझाच्या संपादिका सरिता कौशिक. तर माझा महाराष्ट्र माझं विजन मध्ये बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेले. आणि आता न्यूजरूम बुलेटिनमध्ये वळूया बातम्यांकडे. बातमी येते अर्थातच सुरुवातीला माझा महाराष्ट्र माझा विजन मध्ये वेगळ्या विदर्भासंदर्भात सुतोवाच करण्यात आलेलं होतं, आग्रही मागणी करण्यात आलेली होती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडनं. आणि त्यावरून आता मंत्री बावनकुळेंनी सूचक संकेत दिलेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशा हा बदलण्याच्या मार्गावर आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण माझा महाराष्ट्र माझं विजनमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की जर अनुशेष भरून काढायचा असेल विदर्भाचा तर वेगळा विदर्भ करण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि त्यावर मंत्री बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं की आम्ही वेगळ्या विदर्भावर काम करतोय. त्यामुळे आता